नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द वेदलिकन असोसिएट्स. आजच्या या काळात काही मुले आणि मुली प्रेम संबंध मध्ये असतात. त्यामधून जे मुलगा असतो त्या मुलीला खूप प्रेमाचा आश्वासन देतो आणि हे पण म्हणतो की मी तुझ्यासोबत लग्न करणार. लग्नाचा ऐकून मुलगी एकदम प्रेमात पडते. तिला वाटतं की बाबा आता माझा ह्याच्यासोबत लग्न होणार आहे. ती पूर्ण आपलं स्वतःचा पूर्ण इज्जत म्हणा किंवा जे काही आहे त्याच्याकडे पूर्ण ती त्या मुलाकडे सोपते, म्हणजे त्याच्यावर हे करून टाकते, देऊन टाकते त्याला. त्याच्यासोबत फिजिकल होते, ते फिरायला तिथं मला ते तिच्या मनात असं असतो की आपण आता लग्न करणार आहे. परंतु 1 वर्ष 2 वर्षानंतर तो मुलगा तिच्यासोबत चिडचिड आणि तिच्यासोबत भांडायला स्टार्ट करतो, तिच्यासोबत बरोबर वागत नाही. कारण की त्याचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. आता त्याने जे तिच्याकडून त्याला पाहिजे होता त्याने ते घेतला, त्याचा इस्तेमाल केला आणि मुलगी बिचारी फसते. त्याच्याकडे काही राहत नाही. ती विचार करते मी आता कुठं जाऊ, कुठंच नका जाऊ. जर अशा केसमध्ये तुम्हाला फॉल्स प्रॉमिस ऑफ मॅरेज मध्ये तुम्हाला कोणत्याही मुलाने लग्नाचं आश्वासन दिला आणि तुमची फसवणूक करून तुमच्यासोबत शारीरिक संबंध ठेवला आणि नंतर तो तुमच्यासोबत लग्न करायला नकार करतो, अशा केसमध्ये तुम्ही त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत सेक्शन 69 आणि सेक्शन 318 फसवणूक 69 हे बलात्कारचा केस आहे. फॉल्स मॅरेज ऑफ प्रॉमिस करून बलात्कार करणे हे सेक्शन 69 मध्ये येतो. तुम्ही याच्या अंतर्गत त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत केस दाखल करून त्याला त्याची शिक्षा भोगायला मजबूर करा. धन्यवाद.